खेड आणि शिरूर या दोन तालुक्यासाठी नंदनवन ठरलेला चासकमान प्रकल्पामध्ये सध्या 6.25 इतका पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे आणि झपाट्याने सध्या पाणी साठ्यामध्ये घटत असलेले चित्र पाहायला मिळते. मी सध्या आलो पुणे जिल्ह्यातील चासकमान धरणामध्ये. या ठिकाणी पाहतो की सध्या धरणाची जी पातळी आहे ती दिवसेंदिवस खालावत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. कारण की ज्या पद्धतीने पाहिलं की सध्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उष्णताचा पारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणामध्ये ऊन आहे आणि याचमुळे या ठिकाणी ज्या पद्धतीने पाहिलं की पाण्याची पातळी आहे ती दिवसेंदिवस घटत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. कारण की पावसाने जर उशीर केल्यास परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता सध्या शेतकरी आणि नागरिकांमध्ये यामुळे चिंतेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. कारण की 8.54 TMC क्षमतेचं हे चासकमान धरण आहे आणि खेड व शिरूर तालुक्यातील सुमारे 50,000 हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाचा मुख्य आधार हा मानला जातो. मात्र सध्या धरणाच्या डाव्या कालातून 590 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे आणि याचमुळे भाजीपाला असेल, ऊस, फळबागा आणि उन्हाळी पिकांसाठी हे पाणी सध्या अत्यंत महत्त्वाचं ठरत असल्याचं पाहायला मिळते. मात्र एकंदरीत पाहिले की तापमानाचा जो पारा आहे तो दिवसेंदिवस वाढत असल्याने पिकांना याचा वारंवार पाणी द्यावे लागत आहे आणि त्याचमुळे धरणातील जो साठा आहे तो वेगाने कमी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की धरणालगतच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या गंभीर होण्याची चिन्ह सध्या दिसून येताना आपल्याला पाहायला मिळतं. कारण की चासकमान धरणातून जी पात्रामध्ये पाणी सोडण्यात येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये खरं तर पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. मात्र एकंदरीत जे पद्धतीने पाहिलं की अजून जर पावसाने कालावधी लावला तर खेड असेल आणि शिरूर तालुका असेल या दोन्ही तालुक्यांवर खरं तर पाण्याचे संकट आहे ते येण्याची शक्यता सध्या व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अतुल समीर सुंदरे, टेन मराठी, चासकमान, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.